जय गुरुदेव. जय ऐकू आलं गुरुदेव. सगळ्यांना? हो. सर. चला सांगा आता. गुरुदेव सांगतात की ईश्वर किसी भी अमीर को गरीब और गरीब को अमीर बना सकता है, जहाँ नारायण वह लक्ष्मी। ईश्वर की कृपा से आदमी बड़ा हो सकता है, लेकिन दूसरों को डुबाने वाले को ईश्वर कभी सहाय नहीं करता, कृपा नहीं करता। सुख का स्रोत आत्मा है। आत्मज्ञानी कभी भीख नहीं मांगते, लेकिन शेर की चाल चले तो उसको भीख मांगने की जरूरत नहीं। कुछ गड़बड़ी करे तो कुछ नहीं मिलेगा। ईश्वर पर विश्वास करो, जंगल में भी तुम्हें हीर का खाना मिलेगा। सुख सुविधा के पीछे भागे दौड़े तो सुख नहीं मिलेगा। बुद्धि के बुद्धि की चालाकी से इस्तेमाल करो और अच्छा कर्म करते रहो, अच्छा हो जाएगा। बाद में गुरुदेव कहते हैं कि कर्म हर तरह के होते हैं। व्यक्तिगत कर्म, सामूहिक कर्म। कर्म की गति बहुत गहरी है, उसे आसानी से समझ नहीं पा सकते। अगर आसानी से समझ पाए तो आप अच्छा कर्म करने का सोच सकते हैं, और बुरा कर्म करे तो उसका फल भी बुरा मिलता है, ऐसा गुरुदेव कहते हैं। जय गुरुदेव। जय गुरुदेव. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. जसं आपण म्हणतो की अं, गरीब आणि श्रीमंती हे ऊन सावली आहे, त्याप्रमाणे गुरुदेवांनी पण खूप सुंदर उदाहरण दिले. ईश्वर जर मनात आलं तर कोणालाही एका रात्रीत गरीब करू शकतो किंवा श्रीमंत करू शकतो. त्यांनी ते गुजराती व्यापाऱ्याचं विदेशामधलं उदाहरण दिलं की जी लोक 4 पिढ्या तिथे आपला व्यवसाय थाटून होते, पण काही अशा राक्षसी वृत्तीच्या लोकांमुळे त्यांना एका रात्रमध्ये एक बॅग घेऊन निघावं लागली. पण त्यांचा ईश्वरावर दृढ विश्वास होता आणि मेहनतीवर होता. त्यांनी तेवढे श्रीमंत असूनही एका रात्रीमध्ये सगळं जरी लुटल्या गेलं, तरी त्यांनी रस्त्यावर राहून फळं वगैरे विकले किंवा मका कणस विकली, पण त्या लोकांनी ईश्वरावर विश्वास ठेवला आणि ते तगल्या गेले. तसंच एक जणाने गुरुजींना विचारलं की गुरुदेव, तुम्ही तर म्हणतायत की या घडीला मी निरंजन आहे, निर्दोष आहे, तर मग दुसऱ्या भागात तुम्ही सांगितलेलं आहे की कर्मचं फळ मिळते म्हणतात, मग ते कसं? तर गुरुजींनी सांगितलं की तेही सत्य आहे. कारण आपण जसं नारळाचं झाड लावतो, ते जसं वाढते, तसे आपल्या कर्माचं पण झाड वाढतच असते. आणि गतजन्माचे काही कर्म असतील तर ते काही, त्यांनी जिजेसचं उदाहरण दिलं. जिजेश एवढे चांगले होते, मग त्यांच्यावर अत्याचार झाला, तर त्यांनी सांगितलं की गतजन्माचे काही फळ असतील, कर्म असतील, ते या जन्मामध्ये आपल्याला पूर्ण करावे लागतात. म्हणून एकूण गुरुजींना असं सांगायचं की जर आपले कर्म चांगले असतील तर आपलं चांगलंच होणार. आणि ईश्वरावर ज्यांची दृढ विश्वास आहे त्यांना जंगलामध्ये सुद्धा खीरपुरी खायला मिळणार आणि त्यांना कुठल्याच गोष्टीची भीती नाही वाटणार, ते जर सत्याच्या मार्गावर असतील, कर्म चांगले असतील तर. हेही गुरुदेवांनी सांगितलं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सांगा अजून. जय गुरुदेव. जय गुरुदेव. साधना, सत्संग आणि सेवा जर केली आपण तर पूर्वजन्मातील कर्माची छाप निघून जाते, असे गुरुजींनी सांगितले. जय गुरुदेव. बाकी सगळे मुद्दे जवळपास कव्हर झाले. त्याबरोबर ध्यान पण गुरुजींनी जोडले, सत्संग, सेवा आणि ध्यान. अजून.
कालचा संदर्भ काय होता? मन शांत असेल आणि बुद्धी शांत असेल व आपण आत्मस्थ असतो तर सुखच सुख आहे, हे गुरुजींनी काल सांगितलं. सुखप्राप्तीसाठी पैशाच्या मागे लागतो. संदर्भ आज गुरुजींनी त्याच्यावरनं सुरुवात केली. काल पण गुरुदेव म्हणत होते की पैशाने कधी सुख मिळत नाही, हा कालचा संदर्भ होता आणि त्याच संदर्भाला धरून आज सुरुवात केली होती गुरुदेवांनी. मी सुख स्वरूप आहे. कशामुळं? सुख हे माझं अस्तित्व आहे. सुख हा माझा स्वभाव आहे. मग ह्या स्वभावापासून, अस्तित्वापासून मी दूर का जातो? कर्मामुळे. आपल्या जीवनात दुःखाचा प्रवेश केव्हा होतो? कर्मामुळे. पण जेव्हा आपण आत्मस्थ होतो त्यावेळेस आपण आपल्या मूळ स्वभावामध्ये असतो. आणि आपला मूळ स्वभाव काय आहे? सुख, आनंद, प्रसन्नता, हा मूळ स्वभाव आहे की नाही? पण आपल्या कर्मामुळं काय काय होत असते ह्याची अतिशय सुंदर असं विवेचन केलेलं आहे. तो जो युगांडा मधला व्यापारी होता, गुजराती, त्याचा ईश्वरावर विश्वास नव्हता. त्याचा विश्वास कशावर होता? पैशावर. त्याने काय सांगितलं होतं? मी 4 पिढ्यापासून तिथे राहत होतो, आमचा व्यापार चांगला होता आणि पुढचे 10 पिढेपर्यंत होईल एवढा पैसा आमच्याकडे होता. पण एक राक्षस तिथल्या राजगद्दीवर बसला आणि त्याने काय आदेश दिला की जेवढे काही भारतीय युगांडामध्ये आहेत त्यांनी आजच्या आज सोडून द्यावं युगांडा, नाही तर त्यांना सगळ्यांना मारून टाकलं जाईल. आणि प्रत्यक्षात तसं घडलेलं आहे. जे पळून गेले ते वाचले आणि बाकीच्यांना धरू धरू मारून टाकलं होतं. तर मग हे जे व्यापारी आहे हा रातोरात एका सुटकेस सोबत आपल्या नेसत्या कपड्यामध्ये कुटुंबासहित इंग्लंडमध्ये पळून गेला. बरोबर ना? असंच सांगितलं ना? आणि त्या दिवशी त्याला समजलं की ईश्वर आहे. आणि ईश्वर एका रात्रीत काही क्षणामध्ये श्रीमंताला गरीब करू शकतो. त्यांच्यावर वेळ काय आली? रस्त्यावर सँडविच विकण्याची, फुटाणे सँडविच वगैरे विकण्याची वेळ आली. 10 पिढ्या पुरेल एवढा पैसा असलेला माणूस काही वेळामध्ये भिकारी झाला. आणि त्यानंतर त्याला ईश्वरावर विश्वास बसला. आणि दुसरं एक उदाहरण दिलं की जो भीक मागत होता कॅलिफोर्निया म्हणजे अमेरिकेमध्ये,
भीक मागून दररोजच्या दररोज गुजराण करायचा. त्याची जगामध्ये प्रसिद्ध अशी मोठी फॅक्टरी तयार झाली. म्हणजेच ईश्वर गरीबाला श्रीमंत आणि श्रीमंताला गरीब केव्हाही करू शकतो. आणि हे त्याच्या कर्मामुळे होत असत. मग जेव्हा आपण साधना करतो, सेवा करतो, सत्संग करतो, त्यावेळेस हे जे कर्म आहेत, त्या कर्माची छाप आहे ही धुतल्या जाते आणि त्या कर्माच्या बंधनातून आपण मुक्त होतो. म्हणून आपले जे साधक आहेत, जे नियमित साधना करतात, त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असते, हसू असते, कुठलीही काळजी नाही, चिंता नाही. आणि असे हसत हसत सेवा करत असताना त्यांना जंगलामध्ये, डोंगरामध्ये सुद्धा खायला खीर मिळते. कशामुळं? सेवेमुळं. सेवेची महत्ती एवढी आहे. मग काही जणांनी प्रश्न विचारला की अष्टावक्र म्हणतोय की मी निरंजन आहे, म्हणजे माझ्यावर कुठलाही कर्माचं रंजन, रंजन म्हणजे डाग नाहीये. तर मग येशू ख्रिस्त ह्याच्या वाट्याला क्रूरता का आली? सहज प्रश्न पडणार आहे ना, का आली क्रूरता? दुसरा प्रश्न काय विचारला की अहिंसा चा अनुसरण ज्यांनी केलेलं आहे जीवनामध्ये, त्यांच्या आजूबाजूला काही हिंसा कुणाच्या मनात असेल किंवा द्वेष मनामध्ये असेल तर तो पण विरून जातो. मग हे असं का घडलं? तर त्याचं सुंदर असं उदाहरण काय दिलं गुरुदेवांनी की आपल्या कर्मामुळे तसं होत. मग ह्या जन्मातले काही कर्म असतील किंवा आधीच्या जन्मातले कर्म असतील. आता जिजसचं उदाहरण देताना सांगितलं की त्यांनी त्यावेळेस यहुदी धर्म होता, तर मंदिराच्या बाजूला जे व्यापार करत होते पाद्री, त्या सगळ्यांना हाकलून लावलं त्याने. एवढा राग आला होता. आणि त्या रागाचे कर्म, त्या कर्माचं फळ सुद्धा त्यांना मिळालं असेल किंवा मागच्या जन्मामध्ये काही कर्म केले असतील, त्याचं पण फळ त्यांना मिळालं असेल. पण एक गोष्ट नक्की आहे की अहिंसेचं अनुसरण केल्यानंतर त्याच्या सहवासामध्ये राहणाऱ्यांच्या मनामध्ये थोडासा जरी द्वेष उत्पन्न झाला असेल तर तो पण नाहीसा होतो. मग पुन्हा प्रश्न येतो की श्रीकृष्णाच्या समोर एवढं मोठं युद्ध झालं, स्वतः श्रीकृष्णाने जरासंधाला मारण्यासाठी सुदर्शन चक्र काढलं होतं बाहेर. मग हे असं का? तर
कर्म जे आहेत त्या कर्माचे वेगवेगळे स्टेप्स आहेत. काही वैयक्तिक कर्म आहेत, है ना, आहेत ना, काही वैयक्तिक कर्म आहेत, काही देशासाठीचे कर्म आहेत आणि काही कर्म आहेत ते ह्या विश्वासाठी. मग त्यानुसार त्या कर्माची फेड करावी लागते. जेव्हा देशासाठी आपल्याला कर्म करावं लागतंय त्यावेळेस तिथे अहिंसावादी होऊन जमेल का? नाही जमणार. समोर युद्ध आहे आणि अर्जुन माझ्या सगळ्या जवळच्या नातेवाईकाच्या समोर मी युद्ध करू शकत नाही म्हणून शस्त्र खाली ठेवत होता. आणि त्या अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन त्याला युद्धाला प्रवृत्त केलं श्रीकृष्णानं. कशामुळं? कारण देश कर्म आहे. अराजक माजलेलं आहे, पाप कर्म झालेले आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो कुणाला भोगावा लागत आहे? जनतेला. अत्याचार झाले ते कुणाला भोगावं लागत ते? जनतेला. मग अशा वेळेस आपण अहिंसेचा उपदेश करून चालेल का? नाही चालत. समाजाला हिंसा मुक्त करायचा असेल, अत्याचार मुक्त करायचा असेल तर प्रसंगी शस्त्र उचलावे लागतात. मग त्या कर्माचं तुम्हाला काही लागेल का? ते कर्म आपल्याला लागतील का? त्या कर्माची छाप आपली राहील का? नाही राहणार. आहे की नाही? म्हणून आपण जसं कर्म करतो तशा पद्धतीचं फळ आपल्याला मिळत असत. जसं उदाहरण सांगितलं की नारळाचं झाड लावलं तुम्ही तर त्याला फळं यायला किती दिवस लागणार? 4 वर्ष 5 वर्ष लागतील. तसंच आपले जे कर्म आहेत त्या कर्माची फळं आपल्याला बरोबर विशिष्ट काळानंतर ती मिळत असतात. आणि दुसरं काय सांगितलं सोप्या ह्याच्यामध्ये की कर्माची छाप जोपर्यंत आहे तोपर्यंत ते कर्म तुम्हाला लागून राहते आणि ती छाप ज्या दिवशी मिटली त्या दिवशी त्या कर्मातून तुम्ही मुक्त झाला. आणि कर्माची छाप ही अतिशय खोलवर असते, सहजासहजी मिटत नाही. असं समजू नका की मी काही कर्म केलेलं आहे आणि ते येऊन असंच झाकून जाईल. अजिबात नाही. म्हणून काय सांगतात की चांगली कर्म करा. तुम्ही निरंजन आहात म्हणजे तुम्ही काही पण करू शकता असं अजिबात नाहीये. कारण त्या स्थितीपर्यंत जायला जे आपल्याला चांगली कर्म करावी लागतात ती केल्याशिवाय त्या स्थितीमध्ये आपण जात नाही. आणि त्या स्थितीमध्ये जाईपर्यंत कर्माची छाप आपल्यावर राहते. राहते की नाही?
आज इतक्या वर्षानंतर आपल्याला अष्टावक्र गीताचं गुरुदेवांनी सांगितलेलं जे आहे त्याचा अर्थ थोडा थोडा कळतोय. कळतोय इतक्या वर्षानंतर. इतके दिवस का नाही कळाला? कारण कर्माची छाप आपल्यावरही होती आणि ते छापा जो आहे तो हळूहळू हळूहळू मिटत गेला. त्या कर्मातून आपण मुक्त झालो, म्हणून आपण आज या स्थितीमध्ये आहोत. आपल्या खाली लोक आहेत ते बघून घ्या त्यांचं, है ना. बघू शकतो आपण आपल्या खाली जी लोक आहेत तर त्यांची काय अवस्था आहे, त्यांच्या कर्माची फळं त्यांना कशी मिळत आहेत. बघितलं ना आपण, आहेत ना आपल्या अवतीभोवती इकडे तिकडे खूप जण आहेत असे. तर आपल्याला गुरुच्या सानिध्यामुळं, आपल्या जीवनात गुरुच्या प्रवेश झाल्यामुळं आणि गुरुनी सांगितलेल्या उपदेशावर, तत्वांवर आपण मार्गक्रमण करीत असल्यामुळं आपली बरेचशी कर्म ही जाळल्या गेलेली आहे. आपली कर्म काय झाली? जाळल्या गेलेली आहेत. काही संचित कर्म आहेत ती नष्ट झाली, है ना. काही आपण फ्रेश केलेली आहेत ती नष्ट झाली. काही बऱ्याच काळाची आहेत, 7 जन्मापूर्वीची, 4-5 जन्मापूर्वीची जी काय कर्म असतील त्याची छाप जी आपल्यावर पडलेली होती ती स्वच्छ धुतल्या गेली. कशामुळं? ज्ञानामुळं. गुरुदेवांनी सांगितलेलं ऐकलं असेल तुम्ही, ही कर्माच्या बंधनातून आपण केव्हा मुक्त होतो? ज्ञानामुळे. ऐकलं ना सगळ्यांनी, है ना. ज्ञानाशिवाय कर्मातून मुक्त नाही होत आपण. पण काही कर्म अशी असतात की ज्याला तुम्हाला भोगावंच लागतं, त्याचं फळ भोगावंच लागतं. आणि त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे येशू ख्रिस्त, आहे की नाही. असे बरेचसे उदाहरणं आहेत की ती कर्म भोगूनच त्यातून आपण मुक्त होतो. म्हणून आता आपल्याला काय करायचंय? आपले बरेचसे तर रिकाम झाले, आहे ना. बरंच रिकाम झाले. आता काही मध्ये काही जास्त नाहीये. आहे का काही? कुणाच्या ह्याच्यामध्ये आहे काही? बरंच रिकाम झालेलं आहे. आता आपलं काम काय आहे की नवीन जमा होऊ द्यायचं नाही, आहे की नाही. आणि जे आहे ते मिटण्यासाठी साधना करायची, आहे की नाही. आपल्याला सहज समाधी, ध्यान गुरुदेवांनी मंत्र दिलेला आहे आणि तो मंत्र काय करतो की आपल्या हे जे कर्माची छाप आहे, अनवॉन्टेड इम्प्रेशन्स, हे मिटवण्याचं काम करतो. म्हणून दररोज 2 वेळा सहज समाधी ध्यान करायचं. कारण दिलेला मंत्र काय आहे? चार्जड साऊंड आहे, तो चार्जिंग आहे त्याच्यामध्ये. आणि तो आपल्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन सगळी सफाई करतो. ज्यांनी सहज केलंय त्यांना आठवत असेल, है ना. शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन काय करतो? स्वच्छ करतो, सगळी सफाई करतो.
आणि हे सगळ्यांना मिळत नाही. ज्यांचं भाग्य आहे त्यांनाच मिळत, आहे की नाही? म्हणून गुरुदेव काय म्हणतात, आप कहाँ भी जाओ जंगल में भी आपको खीर मिलेगी. म्हणजे तुमच्या कर्माचं फळ हे कसं मिळेल? चांगलंच असेल. म्हणून आपल्याला सांगितलं की आपण निरंजन आहोत, या क्षणी आपण निर्दोष आहोत. याचा अर्थ वाईट कर्म करायला मोकळे असा नाही. म्हणून ती प्युरिटी, ती शुद्धता आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला अविरत हे ज्ञानार्जन करावं लागेल. आहे ना? बरोबर आहे ना? समजलं ना आता? अजून कोणता प्रश्न होता? मला वाटतं हे 2च प्रश्न होते ना. अजून काय होतं का? हिंसा आणि अहिंसा तो एक आणि हा एक, दोनच होते. ज्यांच्या कर्मामध्ये अहिंसा आहे, विचारांमध्ये अहिंसा आहे, ज्यांच्या कृतीमध्ये अहिंसा आहे, त्यांच्या जवळपास गेलो तरी आपल्या मनातली हिंसा सुद्धा नष्ट होऊन जाते. वर्धमान महावीरांचं उदाहरण देतात की त्यांनी ज्या मार्गाने चाललेत त्याच्या आजूबाजूच्या 20 किलोमीटरच्या परिसरामध्ये सिंह जरी हिंसा करत असेल, शिकार करत असेल, तर तो थांबायचा. तर गुरुदेव म्हणतात ते आहे, पण इतरांच्या बाबतीत का नाही घडलं? कारण कर्मामुळं, त्यांची कर्म होती. गुरुदेवांच्या बाबतीत ते तसंच आहे ना सर. आपण किती प्रश्नांचं ओझ, सगळं टेन्शन गुरुजींकडे घेऊन असं जातो सांगायला, आणि गुरुदांना पाहिलं की फक्त ब्लँक होऊन जाते आणि आनंद अश्रू डोळ्यातनं वाहायला लागतात. म्हणजे सगळं धुतल्या जाते त्यांना पाहिलं की. होतंय. किती प्रश्नांचं ओझ, टेन्शन असलं, आणि गुरुदेवांना आपण पाहिलं आश्रम मध्ये, सत्संग मध्ये, की काही आठवत नाही, ब्लँक होऊन जाते माइंड सगळं. फक्त आणि फक्त ते त्यांना पाहिल्यावर आनंद अश्रूच येतात. तेव्हा आपल्याला वाटते की सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाले, तृप्ती येते. गुरुदेवांचा सहवास म्हणजे काय आहे? तृप्तीची अनुभूती. त्यानंतर आनंद, प्रसन्नता, सुख, ह्याची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे गुरुदेवांचा सहवास. आणि त्यांच्या सहवासासाठी धडपडत जायची सुद्धा गरज नाहीये. त्यांनी जे काय आपल्याला सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये आपण दररोज नित्य नेमानं करत असेल तर गुरुदेव आपल्या सदैव आपल्या सोबत आहेत, सदैव सोबत आहेत. एकही क्षण गुरुदेव आपल्यापासून दूर झालेले नाहीये.
म्हणून काही वेळा गुरुदेवांना प्रश्न विचारला, गुरुदेव मैं अभी तक 5-6 बार आया हूं, आपको मिला हूं, लेकिन आप मेरी तरफ देखते ही नहीं। मैंने बहुत कोशिश की, लेकिन आप मेरी तरफ देखते ही नहीं। तेव्हा गुरुदेव काय म्हणले की मेरी नजरों से कोई भी बोझिल नहीं हो सकता। जब आप दूसरी तरफ देख रहे थे, तब मैं आपके तरफ देख रहा था। इसलिए ऐसा मत समजा, असं मत समजू नका तुम्ही की गुरुदेवांचं आपल्याकडे लक्ष नाहीये, आपल्याला बघत नाहीयेत किंवा आपल्याला आशीर्वाद देत नाहीयेत, असं अजिबात नाही। है ना।